नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण तवा अंडा मसाला कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत। जर मित्रांनो आपण माझ्या पद्धतीने अंडा तवा मसाला तुमच्या घरी बनवलं तर अगदी हॉटेलपेक्षा उत्तम तुमचा अंडा मसाला तयार होणार आहे। तसे मित्रांनो करायला देखील सोपं आहे, अगदी घरगुती पद्धतीने केलेला आहे, पण बनवायची पद्धत अगदी डिफरंट आहे। तसे मित्रांनो मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही हा अंडा तवा मसाला तुमच्या घरी बनवलं तर अगदी तुम्ही तुमचे बोटं चाटत बसा, इतके चवीला भन्नाट आणि 2 पोळ्या ते एक्स्ट्रा असं सहजपणे खाऊन जाल, इतकी चवीला भन्नाट ही रेसिपी लागते। नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा। चला मग जास्त विलंब न करता टेस्टी डिलिशियस यम्मी असा तवा अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो तवा अंडा मसाला बनवण्यासाठी आपण अंडे उकडून घेऊया। त्यासाठी मी इथे स्टीलचं एक भांडं छानपैकी हाय फ्लेमवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अर्धा लिटर इतकं पाणी ॲड करून द्यायचं अंडी उकळण्याकरिता। अंडे उकळण्याचं भांडं मित्रांनो शक्यतो स्टीलचं घ्या, ॲल्युमिनियमचं घेतलं तरीही चालेल, पण स्टीलच्या भांड्यामध्ये अंडे लवकर उकडले जातात। आता मित्रांनो या टोपामध्ये आपल्याला साधारणतः 6 अंडी या पद्धतीने व्यवस्थितपणे ॲड करून द्यायचे आहे। अंडे सोडताना सावकाश सोडा, अदरवाईज एका अंड्याला क्रॅक गेलं तर अंडा आपल्या बॉईल होता वेळी फुटलं जातं। आता मित्रांनो आपल्या अंड्यामध्ये 1 चमच इतकं मीठ ॲड करून तेव्हा अंडे आपल्याला छानपैकी परफेक्टली 15 मिनिटाकरिता हाय फ्लेमवरती आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे। अंडे उकडताना गॅसची फ्लेम आपली हायच असली पाहिजे। अंडे उकडण्यासाठी साईडला ठेवून परफेक्टली मला इथे 15 मिनिटं झालेले आहेत। 15 मिनिटांनंतर अंडे आपले छानपैकी उकडले गेले आहेत। आता मी आपली गॅसची फ्लेम बंद करून देत आहे। आता हे मित्रांनो सर्व अंडे मी छानपैकी झाऱ्यावरती काढून घेत आहे। आता मी एका बाउलमध्ये भरपूर सारं इथे पाणी घेतलं आहे। पाण्यामध्ये आपल्याला छानपैकी उकडलेले अंडे आपल्याला डायरेक्टली थंड होण्याकरिता ट्रान्सफर करून द्यायचे आहेत। मी मित्रांनो माझ्या घरी जेव्हा पण अंडे उकडतो ना तेव्हा अंडे लवकर उकडल्यानंतर थंड होण्याकरिता डायरेक्टली थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करून देतो, म्हणजे लगेच अंडे थंड झाले जातात। सो मित्रांनो परफेक्टली मी 2 मिनिटाकरिता थंड पाण्यामध्ये अंडे इथे ठेवलेले होते। अंडे बघा पूर्णपणे आता हाताला चटका बसत नाही इतपत थंड झालेले आहेत। अंडे आता आपल्याला पूर्णपणे या पद्धतीने सोडून घ्यायचे आहे। हे बघा मित्रांनो आता तुम्ही कमाल बघाल, आपण अंडे उकडता वेळी अंड्यामध्ये 1 चमच इतकं मीठ का ॲड केलेलं, याचं कारण म्हणजे अंडे जेव्हा आपण उकडून झाले की सोळायला घेतो तेव्हा अंड्याचे कवटे म्हणजे सालं लगेचच ते सुटले जातात। हे बघा एकदम व्यवस्थितपणे, म्हणून अंड्या उकडता वेळी नेहमी आपल्याला 1 चमच इतकं मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे अंडे लगेचच सोडले जातात। सो याच पद्धतीने सर्व अंडे आता आपल्याला सोलून घ्यायचे आहेत ना, एका प्लेटमध्ये या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायचे आहेत। आता हे सोललेले अंडे आपल्या बरोबर सेंटरने छानपैकी एका चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे। या पद्धतीने हे बघा अंड्याचं बीन पाहू शकता एकदम परफेक्टली कुक झालेला आहे, म्हणजे अंडी परफेक्टली हाय फ्लेमवरती आपल्या 15 मिनिटाकरिता बेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे बघा एकदम परफेक्टली अंडा कुक होतो। सो मित्रांनो सेम वेमध्ये मी इथे सर्व अंडे इथे कट करून घेतलेले आहेत। हे बघा किती मस्त आपले अंडे इथे बॉईल झालेले आहेत। आता हे अंडे आपल्याला थोड्या वेळकरिता साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता मित्रांनो आपण अंडा मसाला करिता वाटण तयार करून घेत आहोत। त्यासाठी मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला साधारणतः अर्धा वाटी इतकी आपल्याला फ्रेश कोथिंबीर ॲड करायची, देठांसकट ॲड केलेली आहे। वाटणामध्ये जे जे साहित्य आपण ॲड करतो ते स्वच्छ धुवूनच ॲड करायची, ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे। तसेच 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ॲड करा, तसे ॲड करायच्या आहे। 6 ते 7 आपल्याला लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत। 2 इंच इतका अद्रक स्लाइसमध्ये कट करून ॲड करायचा आहे। त्याचप्रमाणे एक टोमॅटो आपल्याला मोठ्या साईजमध्ये घ्यायचा आहे, त्याला या पद्धतीने आपल्याला मोठे कट करून छानपैकी आपल्याला मिक्सर जारमध्ये ॲड करून द्यायचे आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या वाटणामध्ये एक कांदा या पद्धतीने मोठ्या स्लाइसमध्ये कट करून ॲड करून द्यायचा आहे। वाटणाकरिता जस्ट आपल्याला 4 ते 5 साहित्य ॲड करायचे आहेत आणि हे वाटण आपल्याला छानपैकी अर्धा मिनिटाकरिता एकदम फाईनली आपल्याला छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो किती परफेक्टली आपलं वाटण इथे चर्न झालेलं आहे। या पद्धतीने एकदम फाईनली आपल्या वाटण इथे चर्न करून घ्यायचं आहे। आता अंडा मसाला करिता आपला वाटण देखील तयार झालेला आहे। आता आपण अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया। परफेक्टली मित्रांनो मार्केट साईज तवा अंडा मसाला बनवण्याकरिता मी इथे तव्याचा वापर करत आहे। जर तुमच्याकडे असं तवा नसेल तुम्ही पॅनचा वापर केला तरीही चालेल, काहीच हरकत नाहीये। तवा आपल्याला सर्वप्रथम हाय फ्लेमवरती छानपैकी गरम करून घ्यायचा आहे। तवा आपला गरम झाला की त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल ॲड करून छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। आता या गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमच इतकी लाल तिखट आणि अगदी पाव चमच चिमूटभर इतकी हळद ॲड करून देऊन छानपैकी आपल्या उलटीच्या सहाय्याने मिक्स आउट करून घ्यायचे आहे। जस्ट मित्रांनो आपण उकडलेले अंडे आपल्याला तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहेत अंडा मसाला बनवण्याकरिता। त्यासाठी तेलामध्ये फक्त 2च मसाले ॲड करायचे, जास्त मसाला ॲड करण्याची आवश्यकता नाहीये। तसे मित्रांनो तेलामध्ये जेव्हा आपण मसाले परतवू तेव्हा सगळं आपलं तेल आपल्या तव्यावरती या पद्धतीने स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा आपण अंडे फ्राय करण्यासाठी यावरती ठेवू तेव्हा अंडे आपले मस्त असे एकसारखे फ्राय होतील। हार्डली मी इथे तेलामध्ये 30 सेकंदाकरिता मसाला
परतवून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम आपली हायच आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला अंडे या पद्धतीने आपल्याला छानपैकी फ्राय करण्यासाठी सोडून द्यायचे आहेत। या पद्धतीने मित्रांनो एकदम सावकाशपणे आपल्याला जेवढे शक्य होते तेवढे मस्तपैकी अंडे एकदम व्यवस्थितपणे फ्राय करण्यासाठी ऍड करून द्यायचे आहेत। हे बघा सर्व अंडे सर्वप्रथम फ्राय करण्यासाठी व्यवस्थितपणे मी इथे अरेंज करून दिलेले आहेत। आता हे अंडे आपल्याला फ्राय करण्यासाठी हार्डली इथे 1 ते 2च मिनिटं लागणार आहे। अंडे आपल्याला शालो फ्राय करण्यासाठी फार काही जास्त वेळ लागत नाही। सो मित्रांनो अंडे फ्राय होण्यासाठी ठेवून मला साधारणतः परफेक्टली 1 मिनिट झालेला आहे। गॅसची फ्लेम हाय असल्या कारणे अंडे आपले लगेच फ्राय होतात। हे बघा एक अंडा तुम्हाला पलटी करून दाखवतो। हे बघा परफेक्टली अंडा आपल्या खालच्या साईडने फ्राय झालेला आहे। याच पद्धतीने सर्व अंडे आपल्याला पलटी करून द्यायचे आहेत। सो हे बघा मित्रांनो सर्व अंडे मी छानपैकी इथे पलटी करून दिलेले आहेत। हे बघा अंडे किती मस्त असे फ्राय झालेले आहेत। आता खालच्या साईडने देखील अर्ध्या मिनिटाकरता अंडे आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। सो मित्रांनो अर्धा मिनिट झालेला आहे अंडे फ्राय होण्यासाठी ठेवून। आता अर्धा मिनिटानंतर तुम्हाला अंडा मी पलटी करून दाखवत आहे। हे बघा अंडा व्यवस्थितपणे खालच्या साईडने देखील फ्राय झालेला आहे। आता हे सर्व अंडे आपल्याला छानपैकी प्लेटमध्ये रिमूव्ह करून द्यायचे आहेत। मित्रांनो नक्की तुम्ही एकदा तरी हा तवा अंडा मसाला तुमच्या घरी बनवा, तुम्हाला अप्रतिम याची चव लागेल। इतका चवीला भन्नाट लागतो, तुम्ही एकदा बनवता बार बार बनवाल। हे बघा सर्व अंडे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता मित्रांनो अंडे फ्राय केल्या तव्यामध्येच आपल्याला सेम तव्याचा वापर करायचा आहे। तवा आपल्याला सर्वप्रथम हाय फ्लेमवरती छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम केलेल्या तव्यावरती आपल्याला 2 टेबलस्पून तेल वापरायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता। तेल आपला तापला गेला का आपल्या तेलामध्ये आता खडे मसाले ऍड करायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत 2 विलायची मधून फोडून घेतलेले आहे, 5 मिरी, 5 लवंग, 2 तमालपत्र आणि 1 दालचिनी, त्याचप्रमाणे 1 चमच इतके जिरे घेतलेले आहेत। तुम्ही यातले खडे मसाले स्किप केले तरी चालेल, पण तमालपत्र आणि यामध्ये विलायची बिलकुल स्किप करू नका, अगदी अप्रतिम टेस्ट लागते। तसे मित्रांनो मी फोडणीला आता इथे 10 ते 12 भरपूर सारे फ्रेश कढीपत्ता ऍड करून देत आहे। जस्ट आता हे सर्व मसाले आपल्या एका चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने मिक्स आउट करून द्यायचं आहे। हे बघा सर्व मसाले तडतडले गेले की आता आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे एक मोठा साईजचा कांदा, एकदम बारीकली आपल्याला कट करून ऍड करायचा आहे। आता कांदा आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतवा हलका असं सोनेरी करून घ्यायचा आहे। सो हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 2 मिनिटांनंतर पाहू शकता कांदा आपला छानपैकी हलका असं इथे गुलाबी झालेला आहे। आता मित्रांनो आपल्या कांद्यामध्ये ऍड करायचं आहे आपण तयार केलेले वाटण। जर मित्रांनो आपला व्हिडिओ थोडी आवडत असेल व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, तसे बेल प्रेस करायला विसरू नका। आता मित्रांनो ऍड केलेले वाटण आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती कंटिन्युअसली चालवत छानपैकी परतवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो परफेक्टली 2 मिनिटाकरता हाय फ्लेमवरती वाटण मी छानपैकी परतवून घेतलेले आहे। हे बघा वाटणाने संपूर्ण तेल छानपैकी सेपरेट केलेलं आहे। आता आपल्याला वाटणामध्ये ऍड करायचं आहे मसाले। मसाल्यामध्ये मी ऍड करत आहे 1 चमच इतके लाल तिखट, अर्धा चमच इतके हळदी पावडर, 1 चमच इतका गरम मसाला, 1 चमच इतकी धनिया पावडर, तसे ऍड करायचं आहे 1 चमच इतकं मीठ। मीठ मी स्टार्टिंगलाच ऍड करून देत आहे, नंतर ऍड केलं तरीही चालेल, काहीच हरकत नाहीये। जस्ट आता हे मसाले आपल्याला हाय फ्लेम असल्या कारण कंटिन्युअसली चालवत 1 मिनिटाकरता छानपैकी आपल्या वाटणाबरोबर इथे परतवून घ्यायचं आहे। वाटणाबरोबर मसाला जसं मित्रांनो कुक होत आहे वाटणामधून खूपच जबरदस्त सुगंध यायला लागलेला आहे, कारण की आपण खडे मसाले देखील ऍड केलेले आहेत। 1 मिनिटाकरता छानपैकी मसाला मी इथं परतवून घेतले। आता आपल्या यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ऍड करून द्यायचं आहे। साधारणतः 200 ml इतकं पाणी ऍड केलेलं आहे। मिश्रणामध्ये पाणी ऍड केलं की नंतर आपलं हे मिश्रण छानपैकी आपल्या पाण्यामध्ये मिक्स आउट करत छानपैकी हा मिश्रण आपल्या पहिली उकळी या पद्धतीने हाणून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो उकळी आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल पाणी जास्त ऍड केलेलं, पण असं नाहीये। पाणी ऍड केल्यानंतर हा मसाला आपल्या परफेक्टली आता बॉईल आल्यानंतर 5 मिनिटाकरता हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर छानपैकी आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरला जातो। तसे हा मसाला गॅस फ्लेम हाय असल्या कारणाने कंटिन्युअसली अधूनमधून ढवळायचा आहे, अदरवाईज तो तव्याला लागून करपू शकतो। एक मसाला करी मित्रांनो मला इथे हाय फ्लेमवरती कुक होण्यासाठी ठेवून साधारणतः 5 मिनिटं झाले। हे बघा आता एक मसाल्याची करी आपली बऱ्यापैकी इथे थिक झालेली आहे। आता मित्रांनो आपले जास्त करी इथे थिक करायची नाहीये, कारण की थंड आल्यानंतर करी एकदमच सुकी लागते। आता या करीमध्ये आपण फ्राय केलेले अंडे आपल्याला एकदम सावकाशपणे या पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे एक एक करत अरेंज करून द्यायचे आहेत। सो हे बघा मित्रांनो सर्व अंडे मी व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये इथे ऍड करून दिलेले आहेत। आता हे ग्रेव्ही सोक करण्यासाठी अंडे आपल्याला 2 मिनिटाकरिता छानपैकी तव्यावरती असं ठेवून द्यायचे आहे। गॅस फ्लेम हायच ठेवायचे आहे। सो मित्रांनो आता 2 मिनिटांनंतर आपला ऑलमोस्ट आता तवा अंडा मसाला इथे रेडी झालेला आहे। ज्या चमच्याच्या सहाय्याने हा मसाला एकदा परतवून घेत आहे। हे बघा अंड्याने किती चांगल्या प्रकारे ग्रेव्ही इथे सोक केलेली आहे। आता मी एकदा चमच्यामध्ये सर्व तवा मसाला मी इथे परतवून घेतलेला आहे। तर सगळ्यात शेवटी अंडा तवा मसाल्यावरती आपल्याला ऍड करायचा आहे फ्रेश कोथिंबीर शक्यतो आपल्याला घालता वेळी जास्तच घालायची, मग मी इथे 2 चमच इतकी कोथिंबीर छानपैकी ऍड केलेली आहे। जस्ट आता ही ऍड केलेली कोथिंबीर आपल्याला छानपैकी चमच्याच्या सहाय्याने मिक्स आउट करून द्यायची आहे। सो आपला डिलिशियस
डिलिशियस तवा अंडा मसाला इथे रेडी झालेला आहे। आता आपल्या गॅस फ्लेम बंद करून देऊन आता हा तवा अंडा मसाला मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। एक तवा मसाला सर्व करण्यासाठी एक प्लेटर घेतले, प्लेटमध्ये मी आता अंडा तवा मसाला सर्व करून देत आहे। बघा किती डिलिशियस आणि टेम्पटिंग दिसत आहे। तसे मित्रांनो मी अंडा तवा मसाला छानपैकी तांदळाच्या भाकरीबरोबर एन्जॉय करणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला आगरी कोळी पद्धतीने तांदळाची उकडीची भाकरीची रेसिपी हवी असेल तसं आपण मला कमेंटद्वारे सांगू शकता। मी लवकरच आपल्या चॅनलवरती ही रेसिपी देखील अपलोड करून देईन। तसे मित्रांनो तुम्ही एक तवा मसाला छानपैकी चपाती बरोबर त्याचप्रमाणे भाताबरोबर एन्जॉय करू शकता, त्याचप्रमाणे बाजरीच्या भाकरी बरोबर देखील खाऊ शकता। खूपच उत्तम हा एक तवा मसाल्याची चव लागते। नक्की मित्रांनो तुम्हाला भरपूर आवडेल। तसे मित्रांनो तुम्ही हा एक तवाला रेस्टॉरंटमध्ये देखील तुम्हाला अशा चवीचा भेटणार, जसं आपण घरगुती पद्धतीने एकदम घरचे साहित्य वापरून तयार केलेले आहे। नक्की तुम्हाला भरपूर आवडेल। जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे कमेंट करून सांगा कसं दिसतोय तुम्हाला एक तवा मसाला। जस्ट मित्रांनो आता तांदळाच्या भाकरी बरोबर मी छानपैकी आता अंडा तवा मसाला एन्जॉय करत आहे। एक तवा मसाल्यामधून मित्रांनो खूपच मस्त असा सुगंध सुटलेला आहे। नक्की टेस्टला तितकाच अप्रतिम झालेला असेल। वाव, मस्त जबरदस्त। जर आपण एक पोळी खात असेल त्या जागी तुम्ही 2 पोळी आवडीने खाल, इतका चवीला बनणार। तर वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रशिपेशांचे भरपूर आभार।